नमस्कार, आईस मॅजिक या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉन्स कोळी वडा। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर प्रॉन्स कोळी वड्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतले, ते स्वच्छ धुवून त्यातला धागा वगैरे काढून घेतलाय। आलं लसूण पेस्ट, थोडं चवीनुसार मीठ घेणार आहे, हे कॉर्नफ्लोअर आहे, हे थोडंसं बेसन आहे, मिरची पावडर आहे, हे थोडासा मालवणी मसाला आहे आणि ही थोडीशी काश्मीरी मिरचीची पेस्ट आहे जी मी अशी बनवून ठेवते फ्रीज मध्ये, तर ती थोडीशी घेणार आहे। आपल्याला मग ते आता पेस्ट टाकून घेते मी त्याच्यामध्ये, थोडीशी जास्त नाही टाकायची, थोडीशीच टाकायची, त्याने आपल्या प्रॉन्सला कलर छान येतो। आता हे मिरची पावडर, हे बेसन, हे तिखट आपलं मालवणी मसाला जराशी, थोडासा हा कॉर्नफ्लोअर मी लागेल तसंच टाकणार आहे, कॉर्नफ्लोअर काही जास्त नाही टाकणार आहे, बेसन पण आपण टाकले आणि चवीनुसार मीठ। मीठ टाकून घेतला आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट, हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे छान। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते, फक्त 1च चमचा लागते, जास्त नाही। आणि हे सगळं आता मस्त असं मिक्स करून घेते। प्रॉन्सला आपल्या सगळा मसाला छान मॅरिनेट करून घेते। तर बघा आपला मस्त प्रॉन्सला मसाला लावून झालाय, तो आता मी अर्ध्या तासासाठी ठेवून देते। बघा किती छान आपल्या काश्मीरी मिरचीची पेस्ट ही टाकली आहे, त्याच्यामुळे कलर बघा किती छान आलाय। तर आता मी हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवते, नंतर आपण ते फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे। तर हे बघा आपले प्रॉन्स आता मस्त अर्धा तास मॅरिनेट झालेत। मी आता ते थोडा रवा लावणार आहे त्याला, रव्यामध्ये घोळवून मग आपण ते फ्राय करून घ्यायचे। तर हे तेलही आपलं तापलंय, मी तेलामध्ये टाकते एक एक आणि मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे त्याला छान एकदम। बघा आता हे प्रॉन्स आपले एका साइडने फ्राय झालेत, आता पलटी मारून घेते मी। किती छान एकदम हे झाले, कलर पण छान येतो त्याला। हे सगळे मी आता असे फ्राय करून घेते। तर बघा आपले प्रॉन्स असे मस्त फ्राय झाले, वास पण खूप छान येतोय। हे बघा मस्त एकदम फ्राय झाले, आता मी काढून घेते प्लेट मध्ये।